वर्धा जिल्ह्यातील अलीपूर गावात भर हिवाळ्यातच पाणी टंचाई निर्माण झाली आहे। 2 ते 3 दिवसांनीच पाणी पुरवठा होत असल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे। नागरिकांच्या संयमाचा बांध फुटत चाललाय। गावातील महिलांनी आज थेट ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढत ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय दिवटे यांना थेट विचारलं, आमच्या नळाला पाणी का येत नाही। महिलांचा संताप उफाळून आला आणि त्यांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणावर बोट ठेवलं। अलीपूर मध्ये सध्या जलजीवनी मिशनचे काम सुरू आहे, मात्र तरीही 2 दिवसाआडच पाणी पुरवठा सुरू आहे। गावाला यशोदा नदीतून पाणी पुरवठा होतो, तरी पुरेसे पाणी मिळत नाही। ग्रामपंचायतीजवळील 2.26 लाख लिटर क्षमतेची जुन्या पाण्याची टाकीची अवस्था जीर्ण झाल्याने ती पाडण्यात आली आहे। जिल्हा परिषद शाळेजवळ बांधलेली 1 लाख लिटर क्षमतेची नवीन टाकी गावाच्या गरजेसाठी अपुरी ठरत आहे। कात्रीतील 8 कोटींची योजना पांढरा हत्ती ठरली आहे। वर्षभरात कधी सुरू तर कधी बंद, त्यामुळे कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे। प्रतिनिधी नसल्याने आणि प्रशासकांना वेळ नसल्याने अलीपूर नागरी समस्या दुर्लक्ष होत आहेत। गावकऱ्यांना आता ढगाचेच पाणी गोळा करावे लागेल अशी संतप्त प्रतिक्रिया मिळाली आहे। तुम्ही म्हणता का ते प्राधिकरणाचे मोठे अधिकारी आहेत, तुम्हाला बोलतो आम्ही काय म्हणणार मॅनेजमेंट आम्हाला सगळ्या गोष्टी कोटेशन काढणं काम कोणाचं आहे? गावामध्ये एवढी लोकसंख्या आहे, पद काय, पदाचं इम्पॉर्टंट काय सर तुमचं? तुमचं त्यांना म्हटलं का एवढं एवढी मोठी राजाला बांधून तुमच्या आधी काय मग ग्रामपंचायत टायमिंग काय, ग्रामपंचायत टायमिंग काय, 10 ते 5 ग्रामपंचायत बंद आहे। स्वतः रोज पाडून आले, स्वतः रोज महाराष्ट्र टीव्ही 24 करिता सतीश काळे, वर्धा।